नमस्कार शेतकरी मित्रांनो, सर्वप्रथम सगळ्यांना जय शिवराय। येणाऱ्या 17 आणि 18 तारखेला उष्णतेची पारा आणि स्थिती सक्रिय होते, पण कंडिशन 22 पासून ते 26च्या आसपास मध्ये जास्त प्रमाणात ऍक्टिव्ह होण्याचे चान्सेस आहेत। त्यामुळे शेतकऱ्यांनी सतर्क राहण्याचा इशारा माझ्या मार्फत देखील देण्याचा प्रयत्न मी मागच्या महिन्यातही केलाय आणि आताही सांगण्याचा प्रयत्न करतोय। दिनांक 1 मार्च पासून ते 5 मार्च पर्यंत जो काही आपण रिपोर्ट काढत असतो तो रिपोर्ट निघलेला आहे आपल्या ऍप्लिकेशन मध्ये आणि YouTube प्राईम मेंबरशिपला दिलेला आहे। 8 मार्चला सगळ्यांना तो खुला होईल, काळजी करू नका। आता बघूयात आपण पुढील ह्या जे काही अवकाळी संदर्भात एक रिपोर्ट आहे त्या बाबतीत राज्यामध्ये बंगालच्या उपसागरामधनं येणाऱ्या लो प्रेशरचा प्रभाव हा महाराष्ट्राच्या दक्षिणी एरियामध्ये, पश्चिमी एरियामध्ये तसेच विदर्भ एरिया मार्गे सुद्धा वातावरण ऍक्टिव्ह होणार आहे। खानदेशची बाजू देखील ह्यावेळी वादळी वातावरणाची असणार आहे। मग नियोजन कसं करायचं, यामध्ये गारपीट किती लेवलला आहे, जिल्हे कोणते प्रथम रडारवरती येऊ शकतात, याबाबत देखील आपण संपूर्ण आढावा बघणार आहोत। नक्कीच तर मित्रांनो, हा जो लो प्रेशर आहे तो कर्नाटक तेलंगणा मार्गे महाराष्ट्रात प्रवेश करणार आहे। त्यामुळे साहजिकच आहे की नांदेड, परभणी, लातूर या धाराशिव पट्ट्यासह सांगली, सोलापूरचा आणि जालन्याचाही समावेश राहू शकतो। नांदेड पर्यंत आलेला पट्टा हा हिंगोलीला, यवतमाळला देखील तडाखा देऊ शकतो। भाग व्याप्ती किंवा त्याची इन्सेंटिव्ह जर पाहिली, लक्षात घेतली, अजूनही मॉडेल कमी सांगतंय, पण मागील वातावरणा इतकी त्याची इन्सेंटिव्ह राहू शकते। कदाचित तेच जिल्हे पुन्हा रिपोर्टमध्ये त्याचप्रमाणे आलेले आहेत, त्यामुळे त्या जिल्ह्यांनी तरी ऍक्टिव्हिटीला सामोरं जावं लागणार आहे। परिस्थिती सध्या मॉडेलनुसारवरती गारपीट, वादळी अशा प्रकारे दिसत आहे। 22 तारखेला आणि 26 तारखेपर्यंत हा प्रवास खडतर राहणार आहे। गारपिटीचे शेड्यूल कुठे बनू शकतात हा देखील पॉइंट महत्वाचा आहे। अति उष्णते असलेला जळगाव जिल्हा, विदर्भाचा बुलढाणा जिल्हा, अकोला, अमरावती, नागपूर, वर्धा भाग देखील यामध्ये संभाव्य शक्यतेमध्ये मोडतोय। पण त्या पलीकडे जाऊन सांगितलं तो द्राक्ष बागायतदारांचा एरिया आहे, यांना खरं तर अंदाज सांगितला तर आमचे भाव पडता असं म्हणताय। पण मित्रांनो समजून घ्या, ही परिस्थिती नव्हे कमी अधिक प्रमाणात तुमच्याकडे सुद्धा सांगली, कोल्हापूर, कोकण किनारपट्टीला देखील तडाखा देऊ शकतो। आणि विशेषतः ही माहिती तुम्ही इतरही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचं काम करा। 2 वर्षापासून या चॅनलवरती काम करतोय, तर ह्या चॅनलचे 100K सबस्क्रायबर पूर्ण करण्याचे मी आज वैयक्तिक तुम्हाला बोलतो आहे, ते आपल्याला करायचे आहेत। जास्त आंबे आलेत, जास्त आंब्याचा बहार आहे, या पिकांना सुद्धा अशा वातावरणाचा फटका बसू शकतो। ही परिस्थिती सरळ दिसते आहे। मित्रांनो, मार्च महिन्याचे शेड्यूल आता पूर्ण समजून घेऊयात। दिनांक 17 तारखेला 17 मार्च पासून ते एकंदरीत 26 मार्च पर्यंत ही परिस्थिती ऍक्टिव्हिटी पाहायला मिळू शकते। पण सुरुवातीच्या काळामध्ये वातावरण धरसोड करत 22 तारखेपर्यंत ढकललं जाऊ शकतं, पण 22 तारखेला हे भक्कम बनून 26 तारखेपर्यंत ऍक्टिव्हिटी दिसू शकते। एकंदरीत 25 आणि 26ला याचा प्रभावही कमी होऊ शकतो, पण त्याचा प्रभाव 22, 23, 24, 25 पर्यंत जास्त प्रमाणात राहण्याची भीती ही मराठवाडा, विदर्भ आणि दक्षिण महाराष्ट्रासह खानदेशला आहे। एकंदरीत परिस्थिती आता बघा सुटसुटीतमध्ये, जालन्यातला शेतकरी असेल किंवा मराठवाडा, विदर्भ संपूर्ण भागातला शेतकरी असेल, ज्यांचा गहू आता थोडा कमी प्रमाणात ओंब्यामध्ये वाळायला लागलाय किंवा चांगलाच वाळला आहे, त्यांनी 15च्या आतमध्ये आवरून घ्यायचं आहे। हार्वेस्टिंगचे कामे जे आहे ते ताबडतोबही करता येतात, त्या पद्धतीने कामे करून घ्यायची आहेत। इन्सेंटिव्ह काय राहील, किती दिवस तो पडीमागे सरू शकतो का, गारपीट धोका कोणाचा टळू शकेल का, ह्या ताज्या अपडेट देखील आपण आपल्या ह्या फेसबुकवरती देणार आहोत। फॉलो करू शकता, तुम्हाला सगळे अपडेट मिळत जातील। लाईव्ह सुद्धा इथे राहणारच आहे। आणि जो काही 5 मार्चचा आपण रिपोर्ट काढला तो सध्या तुम्हाला सांगितलं मी सुरुवातीला, तर तो आपण ऍप्लिकेशन मध्ये टाकला आहे। तोडकर हवामान अंदाज आपल्या ऍप्लिकेशन प्ले स्टोरला आहे आणि तो रिपोर्ट YouTube प्राईम मेंबरशिपलाही दिला आहे। 8 मार्चला सगळ्यांना तो खुला केला, कत्तही टेन्शन घेऊ नका। मी पोस्ट पण टाकतो, किती टक्केवारी निघली तुम्हाला ती लगेच पाहायला मिळेल आपल्या फेसबुकला, ज्यांनी फॉलो केला असेल त्यांनी सुद्धा। तर आता मान्सून काळाच्या अगोदर हे जे काही पट्टे आहेत एप्रिल महिन्यामध्ये आणि मे महिन्यात सुद्धा ह्या परिस्थिती राहणार आहे। ठीक आहे, सगळ्यात महत्वाचे अजून एक सांगतो की बऱ्याच शेतकऱ्यांना माझे अंदाज आवडतात, पण ते लाईकच्या माध्यमातून कळतं की 2000 शेतकऱ्यांना ते आवडतात। तर तुम्हाला माझे अंदाज आवडत असतील तर लाईक करा, कारण की बऱ्याच शेतकऱ्यांपर्यंत ते मेसेज पोहोचतो। नक्कीच दादा बिंदास चालू ठेवणार आहे आणि यावर्षी अल्निनो असून सुद्धा चांगला पावसाळा आहे हे मी सांगितलेलं आहे, पण ते बघूयात आपण पुढे काय होणार आहे। तर प्रामुख्याने तुमच्या कमेंट देखील घेणार आहेत, त्यानुसार आपण कमेंटवरही बोलूया। पण राज्यातलं हे जे काही वातावरण आहे आणि तुम्हाला सगळ्यात अगोदर सांगतोय की हे वातावरण आपण ऑलरेडी सांगितलेलं आहे, नुसतं आता बेपरवाजी चालू आहे की आम्ही अगोदर सांगितलं वगैरे वगैरे। पहिल्याच रिपोर्टमध्ये मार्च महिन्याचा काय वाकवळी असणार ते देखील सांगितलेलं आहे। तर आता कमेंट बघूयात। हिंगोली जिल्ह्यात देखील सूर्यवंशी सर आपली हीच तारीख आहे 22 ते 23 दरम्यान वातावरणाची व्याप्तीचा विषय आहे, तो थोड्या दिवसात समजून जाईल किती टक्के भाग घेईल किती नाही। पण तुम्हाला हळद उत्पादकांना विनंती आहे
22 तारखेच्या अगोदर होईल असं काम करा. पुढेही महिना खराब आहे. एप्रिल 5 तारखेला 5 एप्रिलला देखील वातावरण खराब आहे. पुढे नंतर 15-16च्या नंतरही वातावरण खराब आहे. एप्रिल महिन्यामध्ये 2 टप्पे असू शकतात आणि मार्च मध्ये हा शेवटचा टप्पा आहे. पण हा टप्पा लांबूही शकतो अशी परिस्थिती आहे. एकंदरीत आता सगळ्यांची जिल्ह्यांची नावं घेणं शक्य नाहीये, पण तरी चालू ठेवतो मी काम माझं. आणि बरेच शेतकऱ्यांची कमेंट आहे, कमेंट करा. ठीक आहे. आता उमरखेड यवतमाळ, आता तुमच्याही भागात ऍक्टिव्हिटी आहे. बीड जिल्हा माजलगाव तालुक्याला 17 तारखेला वातावरण ऍक्टिव्ह होईल थोडंफार प्रमाणामध्ये, पण 18 आणि 19 दरम्यान एक फटकारा किंवा वादळी वातावरणाचा ऍक्टिव्हिटी तिथे राहू शकते. त्यानंतर 22-23 ला देखील तुमच्या भागात वातावरण आहे आणि यामध्ये हे वातावरण पांगवण्यासाठी डब्ल्यूडी देखील सज्ज आहे. म्हणजे वातावरणाची इन्सर्टन्सी गायब करू शकतो का, डब्ल्यूडी हा कमी प्रमाणात डब्ल्यूडीमुळे हा सरकू शकतो का, तर एक्झॅक्टली डब्ल्यूडी ऐन वेळेला माघार घेतोय. त्यामुळे ही परिस्थिती आहेच म्हणून सांगितलेली बरी, आणि ती आहे सुद्धा. बऱ्याच ठिकाणी गारपीट होणार सुद्धा आहे, पण त्यामुळे त्याचे विभाग जे आहेत सध्या दक्षिण महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ दिसतो आहे. ठीक आहे. संभाजीनगर वातावरण वैजापूर भागामध्ये 22 तारखेला कन्फर्मरित्या आहे. नक्की तळेकसंच्या गावाहून जाणार आहे आणि नक्कीच भेटही होऊ शकते. मी व्हिडिओ टाकेल 6 तारखेला उद्याच्या दिवशी की कोणता मार्ग आमचा असणार आहे. मी नकाशा पण देणार आहे. मोठखेड लोणार परिसर ह्या वेळेस मागच्या वेळेस मेकर वगैरे सिस्टम चांगली हादरवली होती, पण ते शक्यतो कमी पडला तिथे. आता ह्यावेळी टेम्परेचर वाढलेलं आहे. गारपिटीला टेम्परेचरचा अपवाद असतो, त्यामुळे टेम्परेचरकडे पाहता असे अपवाद घडू शकतात. आणि खामगाव असा तालुका आहे, तिथे दरवर्षी 1 वर्षाआड का होईना पराक्रम होतो म्हणजे होतो, आणि ह्या वर्षी सुद्धा होणार आहे अशी परिस्थिती या भागाची आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना सुद्धा थोडी धास्ती वाटेल, पण एकंदरीत परिस्थिती मार्च महिना खराबच आहे, शेवटचा आठवडा आणि एप्रिल महिना सुद्धा. चला आणखी काही कमेंट, मी शॉर्ट रील पण दिलेली आहे. छत्रपती संभाजीनगर सिल्लोडला देखील वातावरण 18-19 ला ऍक्टिव्ह होईल आणि शेवटच्या 22-23-24 तारखेला पाऊस होणार आहे. गारपिटीची शक्यता वैजापूरला सध्या मॉडेलनुसार नाहीये. सांगली जत तालुक्याचं देखील हनुमंत सर आपल्याही भागात ऍक्टिव्हिटी सर्वप्रथम पाहायला मिळेल. तर तारीख तुमच्या भागाची स्पष्ट मॉडेलनुसार व्यक्त करतोय. पहिली ऍक्टिव्हिटी तुमच्या भागात 18 तारखेदरम्यान होईल. दुसरी ऍक्टिव्हिटी तुमच्या भागामध्ये 22 तारखेच्या आसपास होऊन जाईल. 22 तारखेला तुमच्या भागात वादळी पावसाची शक्यता आहे. ज्वारीसारखं पीक, गव्हासारखं पीक आलेल्या शेतकऱ्यांनी 15 ते 18 तारखेच्या आत काढून घ्यायचे, कारण की नंतर संधी मागे पुढे सरकू शकते. कर्जत अहिल्यानगरला सुद्धा सेम तारखा. महाराष्ट्रामध्ये एंट्री करणारी तारीखच 22 आहे. फक्त दक्षिण महाराष्ट्र वगैरे भागात 18-19 ला ऍक्टिव्हिटी आहे. तर चालेल सगळ्यांना. जय शिवराय. मान्सून कसा राहील जरा 8 मार्चला समजून जाईल. 5 मार्चला आज रिपोर्ट दिलेला आहे. तुम्हाला एवढं सांगेल की रिपोर्ट चांगला निघलेला आहे. मान्सूनची टक्केवारी 80% निघलेली आहे. दुष्काळ म्हणणाऱ्याला धगपुटी दाखवणार म्हणजे दाखवणार. फक्त तुम्ही समजून जा, 8 तारखेपर्यंत कळ करा. या वर्षी महाराष्ट्रात ढगफुटीचे लक्षणं आहेत आणि दाखवणार. जर नाही झाली तर 5 मार्चचा रिपोर्ट पुन्हा कधीच काढणार नाही. ह्या वर्षी सुद्धा तोच पावसाळा 2024ची सरासरी ओलांडणार आहे. 25ची नाही ओलांडू शकणार गेल्या वर्षीची, पण त्याच्या आदल्या वर्षीची ओलांडणार आहे. पावसाळा चांगला आहे. अल्निनो काय करतोय, अल्निनो काय पराक्रम करणार आहे ते व्हिडिओमध्ये आजच्याही ऍप्लिकेशनच्या लाईव्ह मध्ये सांगितले. फक्त 3 दिवस सहन करा. रिपोर्ट तुमच्यापर्यंत येणार म्हणजे येणार आहे. आणि तोही मी का सांगायचंय, कारण की माहूरगडाला तिथे बरेच जणांना येणार आहे पब्लिक. तिथे देखील वातावरणाची ऍक्टिव्हिटी सांगितली पाहिजे. सगळ्यांना 8 मार्चला समजून जाईल खुला. अंबाजोगाई परिसरात देखील वातावरण हेच 18-19 ला येते. धुळ्याला देखील दादा वातावरण खराब आहे. माळी सर तुम्हाला तारीख देतोय मी पहिल्यांदाच 20-22 नक्कीच. सोलापूर देखील वातावरणाची तारीख आहे 18 आणि 19, आणि नंतरची तारीख आहे 22 आणि 23 मार्च. वातावरण चक्क आठवडाभर खराब राहण्याची शक्यता आहे. ज्यांची लग्न 26 तारखेला असतील, 28 तारखेला असतील, त्यांची धास्ती कमी होऊ शकते पश्चिम महाराष्ट्र आणि खानदेश मधले. आणि कोणाच्या कमेंट असतील ते घेऊ शकतोय. जाता जाता तुम्हाला सध्या पुन्हा सगळ्या शेड्यूल सांगतोय. मित्रांनो, वातावरणाची एंट्री महाराष्ट्रात कर्नाटक तेलंगणा मार्गे होते आहे. त्यामुळे साहजिकच मराठवाडा दक्षिण महाराष्ट्राचा भाग घेतला जाईल आणि यामध्ये बदलही होणार आहे. सुरुवातीला तो आणखीन काही भाग देखील येणार आहे आणि रिपोर्ट दररोज देणार आहे. फक्त 2 दिवस आपले जातील. सातारा जिल्हा सुद्धा वातावरणाच्या रडारवरती आहे मित्रा. तर काय करा, सरळ 20 तारखेपासून कामं आटोपली पाहिजे, असा कामं चालू ठेवा.
बारामती शहर परिसर देखील त्याच तारखेला आहे. पंढरपूर, धाराशिव पोझिशन देखील नानासाहेब साखरे सर आपल्या भागात देखील आहे. साहजिकच आहे, धाराशिव म्हणल्या भूम आलंच. आणि भागवाप्ती इन्सेंटिव्ह 25 ते 30% आहे, मागच्या पेक्षा 10% वाढते आहे. म्हणजे आता आपल्या बाजूला पडला, आपल्या परिसरात पडलाय. जगन साबळे सर बरांजा साबळेला देखील 22 तारखेला वातावरण ऍक्टिव्ह राहू शकतं. 26 पर्यंतच्या अंदाजापर्यंत हे वातावरण कमी प्रमाणात होऊ शकतं. 25 पर्यंत हे वातावरण तुमच्या भागात आहे. खराब राहील पण भीती मोठी नाही. एकदा एक झटका होऊन जाईल कधी 22-23च्या आसपास मध्ये. तर चालेल, जय शिवराय. मी सगळ्यांची नावं घेतली आहेत व्हिडिओची. वैजापूर गारपिटीबाबत सध्या भूमिका तटस्थ आहे. वातावरण तुमच्या भागात वादळी आहे. गारपीट झालीच तर ती कन्नड वगैरे साईडला पडू शकते. माजलगाव एरियामध्ये धाका आहे गारपीटचा. माहिती शेवटपर्यंत पाहणाऱ्या शेतकऱ्यांचे धन्यवाद आणि ही माहिती सर्व शेतकऱ्यांना पाठवण्याचा प्रयत्न करा. जय शिवराय.